नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 3 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की कोणत्या आफ्रिकन देशाने ओपेक समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंगोला. तर अंगोला या आफ्रिकन देशाने ओपेक समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लगेचच आपण अंगोला या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर अंगोला या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोआओ लोरेन्सो, तसेच पंतप्रधान आहेत फर्नांडो डा पैडाडे डास डोस सॅटोस, तसेच राजधानी आहे लुआंडा आणि तेथील चलन आहे क्वाझा. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय ॲग्रोटेक 2023 कृषी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकोला. तर अकोला या ठिकाणी राज्यस्तरीय ॲग्रोटेक 2023 कृषी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा, 2023 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50 वर्ष. तर 2023 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर लगेचच आपण लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल जाणून घेऊयात. तर याची स्थापना कधी झाली बघा, 23 डिसेंबर 1973 मध्ये. तर कोणत्या ठिकाणी बघा, हेमलक्सा आणि बामर रागडा. तसेच 23 डिसेंबर 2023 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर हा जो आहे प्रकल्प तो चालू माडिया गोंड या आदिवासी जमातीच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेला होता. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा, पाट मित्रो हे ॲप कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालय. तर पाट मित्रो हे ॲप केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. तर लगेचच आपण पाट मित्रो ॲप बद्दल जाणून घेऊयात. तर हा जो ॲप आहे तो जूट उद्योगाशी संबंधित आहे. तर याची जी सुरुवात आहे ते केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाने केलेली आहे. तर हा पाट मित्रो ॲप कोणी विकसित केला बघा, तर जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे हा पाट मित्रो ॲप विकसित करण्यात आलेला आहे. तर हे जे ऍप्लिकेशन आहे ते 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या जिल्ह्यात 14वे जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुलढाणा. तर बुलढाणा या जिल्ह्यात 14वे जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. तर लगेचच आपण 14वे जिल्हा साहित्य संमेलनाबद्दल जाणून घेऊयात. तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलं बघा, तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. तसेच कधी करण्यात आलं होतं बघा, 24 डिसेंबर 2023 रोजी. तर या कार्यक्रमाचे जे उद्घाटन आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आले बघा, तर अभिनेत्री मुक्ता कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6वा, कोणता दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 डिसेंबर. तर 26 डिसेंबरला आपण वीर बाल दिवस म्हणून साजरा करत असतो.
तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर ते जाणून घेऊयात. तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 8 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7 कोणत्या देशामध्ये भारत 5 लिथियम ब्लॉक्स काय विकसित करणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अर्जेंटिना. तर अर्जेंटिना या देशामध्ये भारत 5 लिथियम ब्लॉक्स काय विकत घेणार आहे. तर लगेचच आपण अर्जेंटिना या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत क्रिस्ताना फर्नांडेज दे कर्शन्स. तसेच राजधानी आहे ब्युनॉस आयर्स आणि तेथील चलन आहे पेसो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनमोल खरे. तर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे अनमोल खरे यांनी काय पटकावलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिले AI शहर कोठे बांधले जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लखनौ. तर भारतातील पहिले AI शहर हे लखनौ या ठिकाणी काय बांधले जाणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर नाबाई आणि कोणत्या संस्थेने हवामान विषयक कृती सुलभ करण्यासाठी काय एक उपक्रम सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आशियाई विकास बँक. तर नाबाई आणि आशियाई विकास बँक या संस्थेने काय हवामान विषयक कृती सुलभ करण्यासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.